महाराष्ट्र के दिग्गज नेता बालासाहेब ठाकरे के जीवन पर बनी फिल्म ठाकरे रिलीज हो गई। अब अभिजीत पानसे के निर्देशक में बनी ठाकरे में नवाजुद्दीन सिद्दीकी लीड रोल में हैं। बाल ठाकरे ने जीवन भर मराठियों के हक के लिए आवाज उठाई। इसी वजह से ठाकरे को महाराष्ट्र मुंबई में हीरो का दर्जा मिला। ऐसे में जब शिवसेना संस्थापक की बायोपिक रिलीज हुई तो उनके समर्थक में जबरदस्त उत्साह बना हुआ है। मुंबई स्थित आईमैक्स वडाला में ठाकरे का फर्स्ट शो सुबह 4:15 रखा गया। ऐसे भारतीय सिनेमा के इतिहास में पहली बार हुआ है जब थिएटर में मूवी इतनी सुबह रिलीज हुई। सुबह 4 बजे से आसपास आईमैक्स वडाला के बाहर का नजारा देखने वाला था। वहीं चेंबूर के विधायक प्रकाश पातेरकर, नगर सेवक श्रीकांत शेट्टी के साथ शिवसैनिक कार्यकर्ता व नेता भी ठाकरे मूवी देखने पहुंचे। मूवी देखने के बाद विधायक और नगर सेवक ने बताया कि हमें जो बालासाहेब ठाकरे के बारे में नहीं मालूम थी वह इस फिल्म में देखकर मालूम पड़ा और सभी को यह फिल्म देखनी चाहिए। कसं आहे, या चित्रपट आहे हा बाळासाहेबांनी जे आणि सेनेला त्याची सेनेची सुरुवात झाली, शिवसेनेचा जन्म झाला हे पूर्ण दाखवलेलं आहे। आणि ह्या तरुण पिढीला एक चांगल्यापैकी हे दाखवलं आहे की ही सुरुवात कशी झाली आहे। कारण आम्ही वयाच्या लहान असतानापासून म्हणजे मी म्हणजे 16-17 वर्षाचा असताना शिवसेनेमध्ये जॉईन झालो आणि यातले म्हणजे जवळजवळ सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवले, कशी शिवसेना सुरुवात झाली वगैरे वगैरे वगैरे। तेव्हा लहान होतो आम्ही आणि प्रत्येकाने, मी तर म्हणेन प्रत्येकाने हा फक्त शिवसेनेवाले नाही की सगळ्या लोकांनी येऊन हा चित्रपट बघितला पाहिजे आणि सर्व लोकांना सांगितलं पाहिजे की ह्या पिक्चर येऊन बघा। आज भरपूर काही त्यांना शिकायला मिळेल। आजकाल जेव्हा इथे मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, जे छोडो लुंगी बजाओ पुंगी हा शब्द तेव्हा वापरला गेला, पण तो का वापरला गेला? कारण मद्रासी माणसं इथे यायची, नोकरीला लागायची आणि गावावरनं ती माणसं त्यांना बोलवायची की इथे या आणि त्यांना नोकरी मिळायची। तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नव्हत्या। त्याच्यामध्ये काही चुकी नव्हती की बाबा हे करणं तेव्हा गरजेचं होतं आणि आताचा काळ वेगळा आहे, तेव्हाचा काळ असा होता, त्यामुळे हे सगळं करावं लागलं आणि परिस्थितीनुसार हे होत गेलं आणि असते असते आता तुम्ही बघताय त्याच्यामध्ये सगळं दाखवलं आहे, मुसलमान दाखवलं आहे, सगळे जाती धर्माचे दाखवले की त्यावेळी काय झालं। आणि बाळासाहेब मुस्लिम लोकांकडे जायचे, दर्गामध्ये जायचे, हे पण दाखवलं आहे। म्हणजे शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये आता पण आणि तेव्हा पण जातीभेद नव्हता आणि सगळ्यांना आपल्याबरोबर आले तर सगळ्यांना घेऊन चालण्याची तेव्हापासूनची शिकवण ही बाळासाहेबांनी दिली। आणि हा माझ्या मते हा सगळ्यांनी, इतर प्रांतीयांनी पण हा चित्रपट बघावा आणि खरंच हा चित्रपट घेऊन त्यांना पण हा बोध होईल की कशी शिवसेना उभी आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध जी शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली ही अशीच सगळ्या शिवसैनिकांमध्ये अशीच राहो, एवढं माझं म्हणणं आहे। हा पिक्चर, ही मूवी ही सगळ्यांनीच बघितली पाहिजे। जसं काही आता आमचे आमदार पातेरकर साहेबांनी स्टेटमेंट दिलं आहे की साहेबांनी महाराष्ट्रात सर्व धर्मांसाठी जे काही केलेले आहे ते सर्व धर्मांसाठी केलेले आहे आणि त्यांच्याकडे सर्व धर्म समभाव हे जे काही स्लोगन आहे तो आजच्या पिढीने, आजच्या सर्वांनीच पाळावा, हा ह्याच्यातून एक संदेश आहे। दुसरा संदेश असा आहे की त्यावेळेस शिवसेनेबद्दल जी काही लोकांमध्ये गैरसमज होता तो ह्या मूवीमधून फार अगदी स्पष्टपणे समोर येईल आणि लोकांना तो गैरसमज लोकांचा दूर होईल। तेव्हा ही मूवी सर्वच लोकांनी बघायला हवी असं माझं मत आहे। चित्रपट प्रदर्शन होण्याच्या अगोदर
जे महाराष्ट्रामध्ये जे उत्सुकता होती की कधी चित्रपट प्रदर्शित होतो आणि आमच्या आमदार साहेब, खासदार साहेब आणि सर्वच आमच्या टीमचं असं म्हणणं होतं की आमच्या प्रत्येक शिवसैनिकांनी आणि शिवसैनिक म्हणण्यापेक्षा प्रत्येक आमच्या चेंबूरवासियांनी हा चित्रपट आवर्जून बघावा यासाठी हे आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनाला चांगला प्रतिसाद मिळाला। चित्रपटाद्वारे एक संदेश गेलेला आहे, अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एक संदेश गेलेला आहे की शिवसेना फक्त एका जाती धर्माची नसून सर्व भारतीयांची, सर्व हिंदूंची संघटना आहे आणि त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिला पाहिजे। ती संघटना एका व्यक्तीविरुद्ध या एका समाजाविरुद्ध नसून ही संघटना सर्व हिंदूंच्या संगतीनं राहणारी संघटना आहे, अशा पद्धतीचा हा संदेश आहे। आणि माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक व्यक्तीनं हा चित्रपट पाहावा, त्या चित्रपटाद्वारे जो काही संदेश दिलेला आहे तो संदेश त्यांनी आत्मसात करावा आणि जनतेला एवढंच सांगू इच्छितो की शिवसेना ही फक्त जाती धर्माची नसून ही फक्त हिंदुस्थानाच्या प्रत्येक व्यक्तीशी संबंधित आहे आणि शिवसेना शिवसेनाच आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आयमॅक्स कार्निवल सिनेमा या ठिकाणी नगरसेवक श्रीकांतजी शेंटे यांच्या माध्यमातून हा सिनेमा ठाकरे सिनेमा या ठिकाणी प्रस्तुत झाला। सन्माननीय आमदार या ठिकाणी प्रकाश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। सिनेमा पाहिल्यानंतर आम्हाला एकच या ठिकाणी सांगावंसं वाटतं की एक ऐतिहासिक पर्वणी आहे आम्हाला सर्व मराठी माणसांसाठी, आजच्या तरुण पिढीसाठी, की मार्मिकच्या अगोदरचा सुद्धा कालखंड त्यामध्ये दाखवला आहे। तो अतिशय बोधक आहे की काय गरज होती मराठी माणसाला, महाराष्ट्राला शिवसेनेची, ते अतिशय प्रभावीपणे त्यामध्ये दाखवलेली आहे। आणि म्हणून हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने आणि त्याचबरोबर प्रत्येक हिंदुस्थानवासियाने हा चित्रपट पाहायला पाहिजे। त्यामुळे तुम्हाला जे आपले हिंदू हृदय सम्राट यांचे विचार काय आहेत हे आपल्याला कळतील आणि त्या पद्धतीने हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे। मी अभिनंदन करेन या ठिकाणी आपल्या माध्यमातून आमचे खासदार राऊत साहेब यांचं की त्यांनी हा चित्रपट बनवून आज आमच्यासारख्या पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून शिवसेनेच्या पूर्वीचा इतिहास आम्हाला बघायला मिळाला। धन्यवाद। मी 76 पासून जेव्हा माझं वय 17-18 असेल तेव्हापासून मी शिवसैनिक म्हणून झालो आणि त्यावेळी गटप्रमुख या पदावर पण होतो। गटप्रमुख आमचे जे माझे गुरु आहेत शरद आचार्य, त्यांनी मला ह्या क्षेत्रामध्ये आणलं की त्यावेळी आपल्याला शिवसेनेचं थोडंसं मागे पुढे शिवसेना म्हणजे काय हे आम्हाला शरद भाऊंनी शिकवलं। परंतु जे आज जेव्हा पिक्चर बघितलं तेव्हा पिक्चरामध्ये लोकांचा जो भ्रम आहे, मला वाटतं पुऱ्या हिंदुस्थानचा भ्रम आजच्या तारखेला तो भ्रम निघेल की एक विरोध होता की शिवसेना म्हणजे गुंड पार्टी, शिवसेना म्हणजे खरोखर अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेते, राहत नाही बरोबर, कोणाशी कसंही भांडते, हत्यारा वगैरे काढतात। तर त्याचा अर्थ आज लोकांना समजला की कोणाचे UP असो या मद्रासी असतो या कुठल्याही परप्रांतीचा असो, आम्ही त्याच्या विरोधात नाही असं बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं आणि ते भाषणातही सांगत होते। परंतु ती जी सभा व्हायची ती फक्त आमचे मराठी लोकच त्या सभेला जास्त उपस्थित राहायचे। परंतु या पिक्चरच्या माध्यमातून असं माहीत पडेल की सर्व जाती धर्माचे लोक, मग तो ईद दर्गा असो, पंजाबीचा सण असो, कुठलाही सण असो, ते साहेब म्हणायचे नाही, अगर तुम्हाला यायचं असेल तर सर्वांनी आम्ही एकत्र येऊ। धर्म जो कर्म तोच आपला धर्म, म्हणजे हा मुसलमान आहे, हा भैया आहे असा धर्म नाही। त्याच्यासाठी अगर हत्यार का घेतला आम्ही आता, अगर काय त्यावेळी पोलिसांनी विचार केला असं बाळासाहेबांचं मत होतं की पोलिसांनी अगर विचार केला तर अर्ध्या तासामध्ये गुंड प्रवृत्ती बंद झाली असती। तर हा प्रश्न केला की गुंड म्हणजे तुम्ही पण नाही, आम्ही गुंड म्हणजे आम्ही कशासाठी आलो होतो की लोकांच्या हितासाठी, लोकांसाठी, समाजासाठी आम्हाला ते हत्यार उचलावं लागले। अगर पोलिसांनी हे काम केलं असतं तर आम्हाला कधीच असं हत्यार उचलायला लागलंच नसतं। त्याच्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी त्याशा पद्धतीने लोकांच्या समोर हे प्रेझेंट केलं। मी तर म्हणतो मराठी माणसांनी, पुऱ्या हिंदुस्थानच्या लोकांनी हा पिक्चर बघितला पाहिजे आणि आपण जे शिवसैनिक आहात, जे तरुण आहात, जी तरुण पिढी जी पुढे आलेली आहे त्यांनी पण सांगावं लोकांना आणि परजातीच्या लोकांना पण सांगावं की एकदा तरी तुम्ही हा ठाकरे पिक्चर जरूर बघा आणि त्या बघितल्यानंतर त्यांना कळेल की बाळासाहेबांचे आणि आमचे शिवसेनेचे विचार काय आहेत ते लोकांपर्यंत ते पोचतील। आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की उद्यापासून हा कोण विचार पण नाही करणार की शिवसेना ही गुंडा पार्टी आहे। आणि ज्यांनी बघितलं, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं नसेल पिक्चर, तुम्ही बघितलं असेल
तर इंदिरा गांधींनी ज्यावेळी आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या त्यांनी सांगितलं की शिवसेनेवरती बंदी आणावी, शिवसेनेवर बंदी आणावी हे लोकांनी सांगितलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, काँग्रेस पार्टीने सांगितलं की नाही शिवसेना बंदी आहे, गुंडा पार्टी अशी पार्टी ती पार्टी, लोकांच्या मर्डर करतात, हे करतात ते करतात, असं इंदिरा गांधीने सांगून मोकळे झाले. आणि 4 संस्था होते, ते 4 संस्थांना बाद करायचे होते, त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं होतं. पण जेव्हा बाळासाहेबांना एकट्यांना बोलवलं की तुम्ही मिटिंगला या, तेव्हा रजनी पटेल हे बाळासाहेबांचा अपमान केलं, त्यांनी तुम्हाला दाखवलं असेल, हे जगाला आता कळेल की काय झालं म्हणून. आणि ते दाखवताना असं सांगितलं गेलं की रजनी पटेल हात न मिळवता डायरेक्ट त्यांनी इंदिरा गांधींनी त्यांना मेसेज पाठवला की ताबडतोब तुम्ही आतमध्ये या. आतमध्ये आल्यानंतर त्यांनी एक उदाहरण दिलं की जे जे प्रश्न इंदिरा गांधींना सांगितले होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी की बाळासाहेब ठाकरे की असे काम करतात, ते आक्रमक आहेत, तर लोकांना गुंडप्रवृत्ती काम करतात आणि सांगतात की हां माझा माणूस आहे आणि तो हत्यार उचलणारच, असं सांगायची कोणाची हिंमत आजपर्यंत कोणाची ताकद झाली नाही. तेव्हा जेव्हा इंदिरा गांधींनी 4 प्रश्न विचारताना सांगितले हां हे मी कोणासाठी करतो आहे, म्हणून हे देशासाठी करतो आहे, नाही तुम्ही महाराष्ट्र नाही, मी पहिला जय हिंद बोलतो, नंतर जय हिंद महाराष्ट्र बोलतो. जय हिंद म्हणजे राष्ट्र, मी राष्ट्रहिताचं आहे. आणि लोकांना त्यांनी इंदिरा गांधीला पटवून दिलं आणि त्याच्यानंतर माहीत पडलं की नाही. आणि मग त्यांनी ऐकल्यानंतर इंदिरा गांधीच्या समजमध्ये आलं. आणि एक जण बघा, तुम्हाला बघितलं एक जण बोलतो जरा काम आहे, तिने सांगितलं जोपर्यंत माझी मीटिंग संपत नाही तोपर्यंत कोणी आतमध्ये आलं नाही पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी आमची मीटिंग संपत नाही तोपर्यंत कोणी आतमध्ये आलं नाही पाहिजे. त्याचं कारण असं होतं की त्यांना ऐकायचं होतं, त्यांना विचार करण्याची संधी मिळायला पाहिजे होती. कोणाला? इंदिरा गांधी आपल्या ज्या पंतप्रधान होत्या. आणि त्यांनी जेव्हा ऐकल्यानंतर कळलं की नाही की बाळासाहेब हे चांगले काम करतात आणि ती पाठीवरची थाप आहे, आपल्याला सर्टिफिकेट दिलेलं आहे ते. कारण जेव्हा फाईल बोलवली जाते आणि बोलल्यानंतर 4मधलं एक नाव कट करतं की ह्या शिवसेनेवरती बंदी आणायची गरज नाही, त्याचं आमची शिवसेना जिंकलेली आहे आणि आजपर्यंत ती जिंकत राहणार, यापुढे जिंकत राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला आमच्या नगरसेवक श्रीकांत शेट्टी यांनी दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे शिवसेना 155 तर्फे मनपूर्वक आभार मानतो. कारण त्यांनी आम्हाला, जे नवीन शिवसैनिक आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास माहीत नाही, लहान आहेत. आता कधी 65 साली शिवसेना स्थापन झाली, 66 साली. हां, त्या अगोदरच्या शिवसैनिकाला काय माहीत की किती मराठी माणसावर अन्याय झालेली, ते नवीन पिढीला माहीत पडलं. त्याबद्दल मनपूर्वक शेट्टी साहेबांचं आम्ही आभार मानतो. अशीच मूवी आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सच्ची मायने में जो यंग जनरेशन है, शिवसेना का उगम, स्थापना किस संघर्ष के साथ हुआ, वो आज यंग जनरेशन को सच्ची कहानी पे देख के पता चला कि शिवसेना ने कितना संघर्ष किया हुआ है, शिवसैनिकों का कितना बलिदान है इसमें, और शिवसैनिकों की कितनी मेहनत है ये शिवसेना खड़ा करने के लिए. और बाला साहब ने आज जो बीज डाला था, जिसका आज वटवृक्ष हो गया है, इतना बड़ा एक, जिसको हम बोलेंगे कि एक इतना बड़ा पेड़ शिवसेना के माध्यम से आज खड़ा है. और हमें खुद को बहुत गर्व महसूस होता है कि हम शिवसैनिक हैं, बाला साहब के शिवसैनिक हैं. तो आज हमारे लिए बहुत खुशी की और बहुत ही गर्व की बात है कि शिवसेना का जो पुराना काल था, जो हमने सिर्फ सुना था, हमें मालूम नहीं था, लेकिन आज हमें मालूम हुआ. और हमारे जितने भी आज यूथ है जो शिवसेना से जुड़े हुए हैं, उनको पता चला कि शिवसेना सिर्फ कोई पार्टी नहीं है, बलिदानों की पार्टी है, संघर्ष की पार्टी है. तो इस वजह से आज पूरे युवाओं में एक अलग तरीके का खुशी का माहौल है. अभी जो युवा मेरे से बात कर रहे थे, उनका कहना है कि हमने आज तक शिवसेना के बारे में सुना था, लेकिन आज सच्ची हमें एक शिवसेना का जो संघर्ष है वो देखने मिला. और हम बहुत खुश हैं कि हमारे लिए, हमारे आने वाले पीढ़ी के लिए ये मूवी, ये फिल्म एक प्रेरणा है कि आने वाले, अभी जैसे 2019 का भी इलेक्शन भी आ रहा है, तो ये मूवी, ये पिक्चर हर वो शिवसैनिक के लिए एक प्रेरणा है कि आगे अभी ये 2019 के इलेक्शन के लिए किस तरह काम किया जाए. तो बहुत बड़ा एक युवाओं के लिए. और ये मूवी, जैसे लोगों ने कुछ धारणा बना रखी थी कि शिवसेना समाजवादी है, समाजों को तोड़ती है, लेकिन ये जो भी इंसान, ये पूरे समाजों की वजह से, समाजों के लिए बनी हुई ये मूवी है कि वो देखे कि शिवसेना कभी भी किसी भी जात पात के खिलाफ नहीं थी. शिवसेना ने कभी जात पात मानी नहीं है. शिवसेना ने हमेशा एक ही देखा है,
शिवसैनिक यही हमारा सबसे बड़ा नेता है।